नमस्कार. मी राजेश कावळे, एक्साईज सुपरिटेंडेंट म्हणून नुकताच सेवानिवृत्त झाला. गेल्या 15 वर्षापासून मी इनोव्हा गाडी वापरत होतो. आणि ही गाडी वापरत असताना नेहमी माझ्या हाताखाली भरपूर ड्रायव्हर असल्यामुळे मला ते चालवायला मिळत नव्हतं. आणि म्हणून माझा सेवानिवृत्तीनंतर वाहन चालवायचा आनंद घ्यायचा म्हणून मी नवीन गाडी घ्यायचं ठरवलं. आणि अनेक ऑप्शन बघितले. घरच्यांची सगळी इनोव्हाकडेच कल होता. इनोव्हा पाहायला गेलो, इनोव्हा फिक्स झाली. पण इनोव्हा फिक्स झाली असताना ती हायब्रिड असल्यामुळे थोडंसं मला ते पटत नव्हतं. आणि मी घरच्यांना कन्व्हिन्स केलं की मला आणि घ्यायची होती त्या ॲटो गेअरवालीच गाडी घ्यायची होती. हे माझं मत पक्क होतं, कारण मला गाडी आता या वयात चालवायची म्हणजे ॲटो गेअर किंवा चालवता येणार. आणि मग MG गेलो, कियामध्ये गेलो, अनेक ऑप्शन बघितले. आणि जवळजवळ याच्यात 6 महिने चालले गेले. आणि 6 महिन्यानंतर माझे मित्र आहे राजेश भगत, त्यांनी ही गाडी घेतली होती आणि एक दिवस ती गाडी चालवून बघितली सहज. आणि मग ती गाडी चालवल्यानंतर मी या गाडीच्या प्रेमातच पडलो. आणि त्याचं खरं कारण म्हणजे जो कम्फर्ट मला चालवताना मिळाला, जो इनोव्हामध्ये मिळत होता. कारण माझी अशी धारणा होती की इनोव्हासारखा कम्फर्ट कोणत्याच गाडीत मिळत नाही. पण ज्यावेळेस प्रत्यक्ष चालवल्यानंतर मला लक्षात आलं की याच्यात कम्फर्ट तो मिळतो आहे. आणि म्हणून मग मी इथे घ्यायला सुरुवात केली. बॅकला गेलो, तिथल्या लोकांनी मला खूप छान सहकार्य केलं, सगळ्या डिटेल्स सांगितले. आणि मग मन पक्क झालं. पण घरच्यांचं पक्क नव्हतं, कारण घरी इनोव्हाकडेच जास्त कल असल्यामुळे मग एक दिवस सगळ्यांच्या घरामध्ये ठरलं की आपण आता, आणि आमचे मित्र शशांक देशमुख या मॅचचे डायरेक्टर, त्यांनी मग विजेतलं थोडं कन्व्हे केलं की गाडी चांगली आहे. आणि मग आमचा ही गाडी घ्यायचं फायनल झालं. फायनल झाल्यावर घरचे समाधानी नव्हते. मग आम्ही पुण्याहून यवतमाळला यायचं काम पडलं आम्हाला. आम्ही गणपतीमध्ये यवतमाळला येतो दरवर्षी. आणि मग या गाडीने आमची सुरुवात झाली. आणि समृद्धीवर या गाडीने माझं समाधानच करून टाकलं. इतकं समाधान की इतके सेफ्टी फीचर्स या गाडीमध्ये मला हळूहळू आढळले. अजूनही बरेचसे सेफ्टी फीचर मला समजले सुद्धा नाही. अजून मला असे कितीतरी फीचर्स असतील ते अजून कळायचे आहे. हळूहळू कळते, चालवले किंवा कळणारी. पण अनुभव जो ड्रायव्हिंगचा होता माझा, शेवटी मी थकलो नाही, गाडी थकली. आणि गाडीने मला सिग्नल दिले, आता टी ब्रेक तरी घ्या. आणि मला अतिशय आनंद वाटला. नंतर थोड्या वेळानंतर आम्ही टी ब्रेक घेतला, थोडं थांबलो थोडा वेळ. पूर्ण कम्फर्ट या गाडीमध्ये मिळाले. पण या गाडीच्या एक एक सिस्टीममध्ये बराच सिस्टीम इतकी सुंदर आहे की एकदा नकळत समोर ऑटो आला आणि गाडीने ब्रेक मारले. मी ब्रेक मारले नव्हते, ऑटोमॅटिक तर माझी मुलगी अशी पडायला आली. म्हटलं काय झालं? म्हटलं मी तर काही नाही केलं, कोणतरी अडाच सिस्टीममुळे ब्रेक लागले असावे. इतकी छान सिस्टीम यामध्ये आहे की त्याच्यामुळे गाडी घसरत पण नाही. सेफ्टी फीचरसाठी 8 एअरबॅग या गाडीला लावलेले आहेत. आणि ज्यावेळेस समृद्धीला लागतो, खरा आनंद समृद्धीवर मला मिळाला. क्रुझरवर गाडी टाकून दिली, क्रुझर मोडवर, आणि बिंदास्त चालत होतो. एकदाही ब्रेक मारायचं काम पडलं नाही किंवा एकदाही मला काहीच करायचं काम पडलं नाही. जेव्हा विश्रांती घ्यायची होती तेव्हाच ब्रेकवर पाय ठेवला, बाजूला गाडी घेतली, पेट्रोल भरलं, थोडा विश्रांती घेऊन परत कामाला लागलो. अतिशय सुंदर गाडी आहे. खूप कम्फर्ट मला या गाडीमध्ये मिळालेला आहे. आणि म्हणून मी मॅक्सला म्हटलं की माझं काही सजेशन, आणखी एकच सजेशन याच्यात तुम्ही मला ही वाटते की सीट बेल्ट लावल्याशिवाय गाडी स्टार्ट जर नाही झाली त्याच्यात 100% पूर्ण ही गाडी होईल असं मला वाटते. गाडी चालवण्याचा अनुभव, आता म्हातारपणी हे अनुभव मिळाल्यामुळे मी खूप हॅपी आहे. आणि मी हॅपी आहे हे बरोबर आहे, पण माझी घरची फॅमिली हॅपी आहे, याच्यामुळे मी डबल हॅपी आहे, ट्रिपल हॅपी आहे. आणि त्या माझे शशांक देशमुख त्यांनी मला या गाडीकडे प्रवृत्त केलं. आणि त्यांच्या सगळी टीमला मी याबद्दल मी थँक्स देतो. थँक्यू.